आता एक आनंदाची बातमी आहे। संत गजानन महाराज यांची पालखी शेगाववरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। सध्या गजानन महाराज यांची पालखी काल मराठवाड्यात दाखल झाली होती। पालखीचा आज हिंगोली जिल्ह्यामध्ये दुसरा दिवस असून सेनगाव इथे मुक्काम असेल। आज दिग्रस या ठिकाणी प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं भाविकांकडून भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी सोहळा शेगाववरून पंढरपूरकडे रवाना झालेली आहे आणि या पालखी जी आहे ते काल मराठवाड्यामध्ये दाखल झालेली आहे। विठुरायांचा गजर करत या पालखीमध्ये 700हून अधिक जे वारकरी आहेत ते भगवी पताके घेत पंढरपूरच्या दिशेने जे ते रवाना झालेले आहेत। तर भक्तिमय वातावरणात ही संपूर्ण पालखी निघालेली आहे आणि मराठवाड्यामध्ये जंगी स्वागत जे आहे ते या पालखीचं करण्यात आलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून ही पालखी होती। काल शेनगावमध्ये मुक्कामी जे आहे ती पालखी होती आणि आज जे आहे ते दिग्रस या ठिकाणी ही पालखी मुक्कामाला असणार आहे। आपण बघतोय या वारीमध्ये सहभागी झालेले हे वारकरी आहेत, त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। आपल्यासोबत वारकरी आहेत, कधीपासून वारी सहभागी होत आहे? कसा उत्साह आहे? बरं, निश्चित आपण बघतोय की वारकऱ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी या वारीचं जे आहे ते या पालखीचं स्वागत केलं जात आहे आणि संपूर्ण भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। आपण बघायला गेलं तर या वारीमध्ये जे आहे ते आपल्या विठुरायांच्या दर्शनाची आज घेत ते संपूर्ण वारकरी मार्गस्थ झालेले आहेत। त्याचबरोबर ज्या भाविकांना पंढरपूर येथे दर्शनासाठी जाता येत नाही ते भाविक जे आहे ते या दिंडीचे शेगावच्या राणा गजानन महाराजांचे दर्शन घेताना दिसून येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली। तिकडे निवृत्तीनाथ महाराजांची आषाढी वारी नाशिकच्या काजीपुरा या मुस्लिम परिसरामधून मार्गस्थ होणार आहे आणि मुस्लिम बांधव या पालखीचं स्वागत करतात। त्या निमित्तानं मोठी तयारी सुद्धा करण्यात आली आहे। या पालखीचा आज 4था दिवस आहे आणि या पालखीचा मुक्काम असणार आहे पळसे या शिवारात। गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। मुस्लिम परिसरातून ही वारी मार्गस्थ होत असतानाच मुस्लिम बांधव या पालखीचं स्वागत करतात। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी या संत तुकाराम महाराज यांच्या अजरामर अभंगाचा संदेश उराशी बाळगून लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर निघण्याच्या अंतिम तयारीत व्यस्त आहेत। मात्र ही आषाढी वारी केवळ विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांपुरती मर्यादित नाही, ती सेवाभाव जपणाऱ्या असंख्य हातांची सुद्धा एक सुंदर साधना ठरतीये। पारंपरिक धोतर, सदरा, टोपी आणि उपरणं खास आवडीनं शिवून घेत आहेत। चालू वर्षात वाढत्या महागाईचा काहीसा फटका बसलेला असला तरी सुद्धा विठुरायाच्या भेटीसाठीची जय्यत तयारी आणि सेवेचा अथांग भाव वारकरी आणि कारागीर दोघांमध्ये सुद्धा उमटताना पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातून आपल्याकडे हे येतात, कस्टमर येतात आणि जास्तीत जास्त आपलं दांडेकर, शास्त्री, नेहरू हे शर्ट जास्तीत जास्त आपल्याकडे शिवले जातात। पसंत आहे नेमकी रेग्युलर असते आपल्या जे वारीमध्ये लागणारे सांप्रदायिक साहित्य पूर्ण खरेदी जास्तीत जास्त चालते। आता काय काय आले नवीन? नवीन आता उपरणे आले, वेगवेगळ्या प्रकारचे धोती आली नवीन, एक काही प्रकारची, बस तेवढंच। ते पहिले 100 रुपयापासून आता 500 रुपयापर्यंत शाई भरायचे घेतो। मृदुंगाचे जे पुडी, शाई पुडी 1000-1500 पर्यंत असते।